पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज बाबा महाराज की जय. वारीचे दिवस पुढे सरकत आहेत. जवळजवळ लोणंद आला. आणि जरी वारीत नसलो तरी वारीत नाही असं वाटत नाही. कारण रोजचा जो भाव प्रगट व्हायला लागतो वारीमध्ये तो तुमच्या आमच्यात प्रगट आहे. अशा पद्धतीनेच आपण रोज भजन करत आहोत. आणि आज जो आपण विषय घेतला कीर्तनपद, सर्व जगतामध्ये अशा पद्धतीची धाटणी, ठेवण, विचार कुठेही तुम्हाला दिसणार नाही. प्रवचन तरी असेल नाहीतर भजन तरी असेल नुसतं. पण जिथे भजन आणि विवरण एकाच वेळेला तुमच्या पुढे ठेवलं जातं अशी कीर्तन परंपरा या महाराष्ट्रात उभी आहे. म्हणून महाराष्ट्राचं काय भाग्य आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घ्यावं. एखादी गोष्ट हातात आली म्हणून की तितकी सोपी आहे असं समजू नये. हातात आल्यापेक्षा ती जतन करण्यात जितके कष्ट लागतात ते हातात येण्यात सुद्धा कदाचित लागणार नाही, इतके जतनाला लागतात. म्हणून आपण म्हणतो दिले ते जतन माय बापा. दिलेच खरं पण त्याला जतन कर. मर्सिडीज गाडी दारात आली कधी पण ती पोषणं अवघड आहे. तसं ही मला वाटतं कॅडिलॅक, रोल्स रॉयस, सोन्याच्या पत्र्याची अंबानीकडे आहे आणि शेखांकडे आहे मोठ्या. त्याच्याही वरचढ प्लॅटिनम करू आपण आणि पूर्ण हिऱ्याने मढलेली असेल. त्याच्या डागडुगीला नुसती किती पैसे जातील. तसं भागवत धर्म आज निर्माण झाला नाही. ती पत्र्याची गाडी हिरे बसवली, मेड टू ऑर्डर जर का फास्ट दिलं, थोडे काय 1-2 कोटी वर दिले तर पटकन तयार होते. पण याचं मोल नाही, कारण ह्याला काळ लागलेला आहे. याला युगानुयुगे लागलेले. कळलं की नाही? युगानुयुगे युगानुयुगे. कळलं? किती युग लागले. इतक्या युगांवरती त्याचा अभ्यास होऊन, त्याचा विचार होऊन संप्रदाय तयार झाला. संप्रदायात संत तयार झाले. एक 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 एक. अहो गुळ साखरे मार्याचे, बांधे तरी एकाच रसाचे, परी स्वाद गोडीचे आनंदाचे. वेगळे संत, त्यांची रुची वेगळी, त्यांची लज्जत वेगळी. पठडी एक, भाव एक, तत्व एक, पद्धती तशी एक, पण भोगी नवी नवी रुची. जसं तुमच्या सगळ्यांच्या समोर थोडी जे आहेत 5-6 आणि जे बघतायत, सगळ्यांच्या घरात बटाट्याची भाजी होती. पण प्रत्येकाच्या घरची चवी वेगळी वेगळी असते. फ्लावरची भाजी होते, पद्धत तीच. आता त्याच्यात सांगते, पद्धत तीच जरी असली तरी प्रत्येक बाईच्या हातातली काही जी काही लज्जत असते ती तिची. मग त्या पद्धतीने भाजी होती. मग आपण म्हणतो आज चांगली झाली भाजी, वाईट नाही पण तशी नाही. महाराजांचं पेटेंट दिसतं, तशी नाही. तुझी चांगली झाली पण आईसारखी नाही. किंवा आईला म्हणेल आई तुझी चांगली, तशी वाईट नाही पण बायकोसारखी नाही. किंवा अजून कोण मामी, काकी, आजी कोण असेल. तसं याची प्रत्येकाची लज्जत आणि याच्यातून जे घडत गेलं ती कीर्तन परंपरा निर्माण झाली. याच्यामध्ये
सामान्य जीवाचा, माणसाचा मानसिक अभ्यास करून हे निर्माण केलं. काय केलं गेलं? त्याला रंजवण्यासाठी त्याला जे आवडतं, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे तो देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते, नेते उतार चढते. कळलं की नाही? तुका म्हणे वाणी, प्रेम अमृताची खाणी. ही अमृताची खाणी सुरुवात होते आणि मग ज्याच्यावर आपण जे गायलं त्याच्यावर, अरे काय गायलं ते कळलं पाहिजे. कधी कधी मोठ्या मोठ्या माणसांना कळत नाही काय अर्थ असतो. विद्वान असतील पण विद्वान आहे म्हणून त्याचं सार कळलं, त्याचा गाभा कळला असं समजण्याची गरज नाही. तेथे पाहिजे जातीची, आणि जात म्हणजे कशाची? हृदयाची जात. बुद्धीची जात चिकार दिसते, पण हृदयाची जी जात आहे, जसं मूल आहे त्याच्या आईलाच त्याचं काय ते कळतं, तस ज्ञानाई माऊली जन्माला आली मातृहृदयाची, तिला सामान्य जीवाचं हृदय कळलं. म्हणूनच कीर्तन परंपरेला प्राधान्य मिळालं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडे. नामदेव रायाला प्राधान्य दिलं गेलं. ज्ञाना देव तू कैवल्यम. काही गरज नव्हती, गरज नव्हती. आणि गरज नव्हती कशी? तृप्ती भुकेली काय करू माये, जीवना जीवन कैसे ताने ताई. ही अवस्था माऊलीची झाली. कळलं की नाही? ज्ञान होतं, सर्व संपन्न होते. कळलं? त्यांची भाषा शैली अशी, ज्ञानेश्वरीतलं लिखाण असं होतं ओव्यांचं की ते नुसते ओव्या नाहीत, मोठं काव्यच असावं. तू कोणी घेतले मोती येच. ते वजन कसं असतं माहिती का? त्याला कपाट असतं प्लॅस्टिकचं किंवा काचेचं, त्याचा तराजू आत असतो आणि बाहेरनं तो काटा असा हलवला जातो बंद करून. बाहेरचा वारा सुद्धा तुस्वर जरी वजन खालीवर झालं तरी खूप फरक पडू शकतो. तसं या भूमिकेवर माणसाची आंतरिक भूमिका तुस्वर जरी हाताळण्यात कमी जास्ती झाली, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कुणी काळी संत मंडळी. कशाचा वारा लागेल? बाहेरचा लागेल का स्वतःच्या अहंकाराचा लागेल? ही तोळा मासा आहे आणि ते होऊ नये म्हणून ते पेटी असते अशी, आणि त्याला असं असं हलवतात आणि मग ते मोती किंवा सोने किंवा हिरे ते तोललं जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे तोललं, आणि शिखरावर तर काय तुकिता तुलं नाही सी ब्रह्म तुका असे आले. त्यांनी तोललं. कुणाला तोललं? राम तुकला म्हणून तुकाराम. आणि हे लक्षात आलं. नामदेव महाराजांकडे आले, पंढरपूरला आले, आणि पंढरपूरला नामदेव महाराजांना बघितलं आणि मला असं वाटतं असं उचंबळून आला असं माऊलीला की हा जो नामाकडे ठेव आहे तो माझ्याकडे नाही. माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे भाषा प्रभुत्व आहे, माझ्याकडे विलास आहे, शब्दाचा भावाचा सुद्धा आहे, पण त्याचा भोग जो नामात मला दिसतो तो मला मिळवायचा आहे. आणि तो जोपर्यंत मिळाला नव्हता तोपर्यंत जे काही शब्दाचं फुलोरा होता की नाही, भावाचा फुलोरा होय मध्ये, आणि त्या शब्दाच्या भावाच्या फुलोऱ्यातूनच शब्दाचा फुलोरा आहे. शब्दाचे तिथे काही राजेच होते, पण आधी भावाचा फुलोरा नाही झाला तर शब्दाचा फुलोरा कुठून येणार? एखाद्या व्यक्तीला आपल्याला काय म्हणायचंय ते जर का तुम्हाला आत्मच ते गदगदपणा आला नाही तर तुम्ही काय बोलणार आहात? आणि असे जेव्हा आळंदीहून पंढरपूरपर्यंत माऊली आले, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई,
आणि त्यांच्या बरोबरीने इकडून तेर डोक्यावून आले. आपलं सर्व संत आले, चोखोबाराय आले, जनाबाई होतीच. हे सर्व संत ईश्वर निष्ठांची मांदियाळी होती. आणि त्याच्यामध्ये नामदेवरायाने कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पेखंबर, सावध होई देवा. कबीर आले होते. कोण कोण पाहिजे तुम्हाला अजून साक्ष? आणि अभंग कोणाचा आहे? तिला अधिकार नाही सांगता तिला, आई जनाबाईचा. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. तिच्या गर्भात जन्माला आली येता तिलाच अधिकार नाही म्हणजे काय डोकी आहेत मला काय कळलं असं. पण हे बोलायलाच पाहिजे, कारण अभंग कोणाचा आहे. आणि कबीरासारख्यानी त्यांना गुरु मानलं, जनाबाईला गुरु मानलं. आणि जनाबाई उभी होती चंद्रभागेच्या तीरावर, सभा जमलेली, दोही बाई संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल, गाती नारद तुंबर प्रेमे, हरीची नामे दर्जिते. त्यावेळेला ते मधलं बिल्डिंग नसणार मला वाटतं. आता कसं आहे, चंद्रभागा आणि नामदेव मंदिर अगदी जवळ आहे, काठावर आहे असं. ते मधली जे काय फक्त एकच ओळ आहे, एक ओळ संपली की नामदेव मंदिरच होतं. पायऱ्या खाली उतरल्या की चंद्रभागा, आणि थोडं पाठी देऊन. कळलं का सीन कसा आहे? हे दृश्य डोळ्यासमोर आणा. काय करते मी? दृश्य डोळ्यासमोर आणा कसं असेल. आणि आताच्या पाण्याचा तुटवडा तशी चंद्रभागा नव्हती, दुथडी वाहत असणार त्यावेळेची चंद्रभागा. म्हणजे जवळजवळ ना पायऱ्या ज्या आहेत ना, आता आपण उतरतो पंढरपूरला, तिथपर्यंत चंद्रभागेचा व्यासंग होता. पात्र बघा ना किती मोठं आहे. म्हणजे आपल्या वाड्याच्या तिथल्या पायरीपर्यंत पात्र असणार पंढरपूरच्या. एवढं पाणी. आणि याच्यात नामदेव मंदिरात उतरलं की वाळवंटच. म्हणजे काय वेगळं करायला लागत नव्हतं, उतरलं की वाळवंटातच. आणि मग जो फळ भरत असेल की नाही, काय असेल म्हणजे जे माऊली इथे वर्णन करतात ना, लुब्धली नादी लागली समाधी, गुण जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी मानभाव एकची सिद्ध साधक आहे. हे अजिबात चुकीचं नाही. तुम्ही म्हणाल काय चुकीचं होतं म्हणून त्यांनी लिहिलं का? अरे जरा थांबा, काय म्हणते ते लक्षात घ्या. ते त्यांना बोलायला फार सोपं होतं, कारण हजर कोण होतं? मूर्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, नामदेवराय कीर्तन करतायत. पाठून हळूच पांढरून घेऊन उभे राहत असणार. कळलं का काय सांगते ते? जनाबाई, मुक्ताई, वीज, आदिशक्ती, योग, माया तिथे हजर कीर्तनात. आणि त्यावेळेला लुब्धलीला आधी लागली समाधी का होणार नाही? सोपं नाही, खरंच सोपं. म्हणून काल आपण अभंग घेतला, सोपे वर्मा मा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडाव वाळून, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आता काही लोक ऐकणारे युट्यूबवर म्हणतील, हे काय तुम्ही बोलताय, काय तुमच्या संतांनी लिहिलं? समाधीचे सुख सांडा ओवाळून, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. हे कोण लिहितंय? तुका झाला असे कळस, भजन करायचा अवकाश.
जर का तुम्हाला उघड समाधी हरिकथा सोहळा, नर नारी बाळा लहान थोरा, छंदे वाटी टाळे गाती नामावळी, जय जयकारे ओळी धन दोषा, येणे ब्रह्मानंदे तुमले जग, सुलभ हा मार्ग सापडला, तुका म्हणे हरिभक्तीच्या उल्हासी, आणि याला त्रास यमदूता. काय आहे समाधीचे? अरे समाधीसाठी तर कष्टतात, सगळ्या प्रक्रिया करतात, सगळे योग करतात. कशाला? शेवट समाधी लागावी. पण वारकरी संत महावैष्णव काय म्हणतात? अरे तुला उघड समाधी दाखवतो. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी न दिसे रीते रे, हरी वाचोनी न दिसे रीते रे, हरी येथे रे, हरी तेथे रे. उघड समाधी. समाधी म्हणजे काय? ऐक अद्वैत प्रतीती जीवाच्या ठिकाणी भोगणं ही समाधी. पण इकडे भानगड काय? डोळे दाखवून आपल्या ठिकाणी भोगणं, आणि डोळे उघडलं की मिथ्या. काय सांगते मी? काय डोळे बंद केलं की समाधी, आणि उघड झालं की काय? मग मिथ्या. म्हणजे उतरल्यासारखंच होतं हे सगळं. असं कसं करून झालं? आतमध्ये तुम्ही ब्रह्म आणि बाहेरचं काय? मग जर का सर्वम खलविदम ब्रह्म आहे, बाहेरी भीतरी पाहता दिसे एकू, उभा असे व्यापकू पंढरीराव, पंढरीचा राणा विटेवरी राणा, जीवीची खुणा बघता सांगते. आतमध्ये जर पांडुरंग आहे, आतमध्ये जर ब्रह्म आहे, मग बाहेर काय? म्हणून अभंग आहे ना, अजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. ते कुठलं ब्रह्म? सगुण साकार विटेवर कर्कटावर ठेवून या प्रेम प्रतिती निज खूण प्रत्यक्ष पांडुरंग कटावर तर ठेवून उभा आहे. हेच ब्रह्म. समाधीचे सुख सांडा ओवाळून म्हणजे काय? आपण म्हणतो ना, ओवाळून टाका, जी ओवाळून टाका, तसं समाधी ओवाळून टाकावी. तर तुम्ही म्हणा त्याचं उत्तर सांगा. का ओवाळून टाकावी समाधी? ज्याच्यासाठी ऋषी मुनी जपी तपी ध्यान करत बसले, त्याचे भेटी लागी वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, त्याची सुकृताचे नेणो आले घोष हो. त्याच्यासाठी एवढं केलं, त्याच्या सुकृताला घोष आलं का? काय घोष? घोष म्हणजे द्राक्षाचा घोष, गड, केळाचा गड. म्हणजे एक द्राक्ष नाही, एक आंबा, एक पेरू, एक चिकू, एक सफरचंद नाही, घोष. म्हणजे सुकृताला घोष आले. घोष आले म्हणजे काय? कृष्ण परमात्म्याचा सगुण साकार जन्म झाला. कळलं का? कुणाचा जन्म झाला? आनंद रूपे. आपण म्हणतो आनंद रूपे आनंद वेशे देखील मी आता बाप रखमा देवीवर कोण बांधत येईल. पण सगुण साकार तो आनंद रूपे आनंद वेशे जर का बघायचा तर कृष्ण अवतारात दिसतं सगळे तू. म्हणून सुकृताचे नेणो आले घोष होऊ काय? आता तुम्ही सांगा, कृष्ण परमात्म्याचा जन्म आणि ऋषी मुनींनी पहिलं तीराला जाऊन ध्यान करणं. कोणाचं ध्यान करता? अरे तो सगुण साकार पहिलं तीरावर आहे. कुठे आहे? अलीकडच्याच तीरावर तो आहे. चित्ताची आईलीकडील मेरे. कसं? भोगाची आईलीकडील मेरे, चित्त उभे असे सुखा भरे, सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. सुखाची आईलीकडील मेरे, चित्त उभे असे सुखा, चित्त उभे ठेले सुखा भरे, आईलीकडील मेरे.
भोगाच्या आईकडे मेरेवरच तो उभा आहे आणि तुम्ही कशाला पैल तीराला जाताय? तुम्हाला ह्याच तीरावर सगळं मिळणार आहे. म्हणून समाधी कशाला? कशासाठी समाधी? ज्याला हे जमलं नाही, उघडे डोळे घेऊन देव बघायला, त्यांनी समाधी करावी. ज्याला सगळं या जन्मीच मिळालं त्यांनी का? म्हणून अभंग बघाशी काय सांगितलं बघा ना, तृप्ती भुकेली काय करू नये. माझी तृप्ती भुकेलेली आहे. रविवारचा दिवस आहे, भजी केली. आमच्या पुढे सगळे सुगरीने आहे. मग नवऱ्याने सांगितलं कर भजी आणि मस्त नारळाची चटणी कर त्याच्याबरोबर. केली. 1 प्लेट झाली, 2 प्लेट झाली. खूप दिवसांनी बटाट्याची कांद्याची भजी, पावसाळा. आणि 2 प्लेट हाणून झालं असं व्हायला लागलं. पण इतकी आवड, हात धुवायला गेला बाबा आणि बायको अशी ते चाळणी असते ना, ती भजी काढत होती. हात भीत धुतला, असं केलं आणि येताना परत तिथलं घेतलं तोंडात टाकलं. याला काय म्हणतात? तृप्ती भुकेली काय करू नाही. इथे पोट भुकेलं नाहीये, तृप्ती भुकेली आहे. लक्षात द्या, इथे माझी भूक भागलेली आहे, पोटाची भूक भागली, पण माझी तृप्तीची अजून चिळकांड्या उडतायत ना, त्याचं काय करू? तृप्ती भुकेली म्हणजे काय? ते बरोबर आहे. भूक पण लागली होती, पावसाळा पण आहे, बाकी काही करू नको, मस्त असं काहीतरी कर आणि भात पीक, रावण भात किंवा मसाले भात कर, भजी आणि ते, बाकी काही नको. मग ते केलं. आता घरी जाऊन करायला मला 1 डबे पाठवा आणि मग सगळ्यांनी केलं. पोट भरलं पण तृप्ती भरलेली नव्हती. म्हणून 1 ते बजत करून असं केलं. मग ती म्हणते, काय बाई तुमचा स्वभाव, एवढं खाल्लं तरी अजून समाधान नाही तुला. तर म्हणते, गप्प बस, तुला कळत नाही. तसे जे जपी तपी होती ना, ते कदाचित माऊलीला हिणवलं असतं. काय माऊली तुम्हाला, अरे गप्प बसा रे, तुम्हाला कळायचं नाही त्यातली. तृप्ती भुकेली काय करू माये, जीवन कैसे ताने जताय, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तनात काय आहे? ब्रह्मरस आहे. आता हा शब्द कुठेतरी आयुष्यात ऐकला जातो तुम्ही, ब्रह्म आणि रस. ब्रह्माची व्याख्या काय सांगतात? निर्गुण निराकार ब्रह्म. आज्य, अव्यय, अनंग, अचक्षु, पेंडा, निकडा, आचरणु म्हणजे ब्रह्म. ह्याच्यात तुम्हाला काय कळलं? अचरण, चरण नाही, अचक्षु, कान नाही, डोळे नाही, आकार नाही, मग असा. आणि मग ब्रह्माला रस कुठून आला? ब्रह्माचा रस म्हणजे काय सांगावं? अमृताही पैजाजी लिखे. ब्रह्माचा रस म्हणजे काय? तुम्ही फेल व्हाला, उत्तर नाही मिळालं मला, कारण तुम्ही रोज करताय ते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हे काय आहे? हा ब्रह्माला रस आहे. खाताना चिळकांड्या फुटणं नाही, बोलताना, ऐकताना असा चिळकांड्या फुटाव्या. वा वा, तसं तुमच्या चित्ताला चिळकांड्या फुटाव्या, तुमच्या बुद्धीला चिळकांड्या फुटाव्या, तुमच्या मनाला चिळकांड्या फुटाव्या, तुमच्या हृदयाला चित्ता फुटाव्या. मनी वेधो तयाचा पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, पंढरी राया. जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, प्रेम भावाची भावा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचून केशवा
अनुनावणे जीवे अनुसरलिये जीवे अनुसरलिये वेगी आणावा तोसळे प्राण माझा जीवे अनुसरलिये जीवे अनुसरलिये अजून का नये अजून का नये. काय झालं चिळखंडे हे कशाने होत. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठो बासी वाहू नाम विठो बासी वाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. कीर्तन कसं झालं कळलं का तुम्हाला. कीर्तन म्हणजे काय कळलं का तुम्हाला. आला रामकृष्णाने चालू झालं हा सुंदर देदान झालं हा ते संपत येऊ दे. मग महाराज काय सांगतात त्यावेळेला आम्ही एक पिशवी घेऊन त्याशी येऊन पाठी बसतात. हा आम्ही निघालो बरं का. तुम्ही वा पुढे मी येते. तुम्ही वा पुढे मी येतो. ब्रह्मरस घे काढा जेणे पिढा वारेल जेणे पिढा वारेल जेणे पिढा वारेल. पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी नामवारी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी. म्हणून पहिलं रामकृष्णाने म्हणावं. पण ज्याचं नाम घेतलं त्याची मूर्ती आणावी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार कासे पितांबर. मग काय करावं भजन म्हणावं रामकृष्ण हरी. पुन्हा रामकृष्ण हरी अभंग म्हणावा हे सांगता येते. मग विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणि मग पुन्हा ते कडवं घ्यावं अभंगाचं पहिले. मुलं विसरतात आणि आपण विसरत नाही का. म्हणजे आपण मुलंच आहोत. वय जास्ती झाली पण म्हणून आपला काही मूलपणा गेला असं समजू नका. अशा मुलांना हाताळायला माऊली पुढे आले आणि कीर्तन परंपरा चालू केली. नमस्कार कीर्तन रंगा नमस्कार कीर्तन रंगा संत श्रोते भाविक लिंगा संत श्रोते भाविक लिंगा. प्रेम चढो माझी अंगा प्रेम चढो माझी अंगा. देह निसंग होनिया देह निसंग होनिया. आरंभी नमितो देवता आरंभी नमितो देवता. कुळीची कुळ स्वामिनी आता कुळीची कुळ स्वामिनी आता. मुख्य सद्गुरु तो दाता मुख्य सद्गुरु तो दाता. चरणी माथा जयाचा चरणी माथा जयाचा. आरंभी नमितो देवता आरंभी नमितो देवता. आणि मग विठ्ठल 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 सुंदर चाल घ्यावी. श्रोते आणि वक्ता दोन्ही झाला दंग. काय चाल लावली. तुला चालीवर आणायला बरोबर जी चाल पाहिजे होती ती लावली. काय तुला चालीवर आणायला जी चाल पाहिजे होती ती लावली. मग विठ्ठल विठ्ठल
उघड समाधी हरिकथा सोहळा सुरू झाला आणि मग डोळे बंद झाले. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हालत 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 कोणी एकमेकाकडे त्यावेळेला बघत नाही. त्याला विठ्ठल रंगलेले आणि मग माऊली महावैष्णव की सुरू. काय बोललो हे लक्षात नाही. अशी कीर्तन परंपरा, याच्या इतकी समृद्ध परंपरा, जाज्वल्य परंपरा, जिवंत परंपरा, दर्शनी परंपरा कुठेही जगात दिसणार. कारण असं असताना आपण इतके तन्मय होतो की आपण काय कुठे बसलेलो, कोठे आहे ऐसा आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज. ठल 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 ठल.